हॅलो फ्रेंड्स, मी आम्रपाली गजानन तुरुकमाने खिल्लारे घेऊन येत आहे माझ्या वाचनप्रेमी या युट्यूब चॅनलवरती सरश्री यांचे विचारणीय द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स हे पुस्तक. या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची कशी कला आहे आणि जीवन कसं जगायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण हे बुक ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण भाग क्रमांक 16 पाहणार आहोत. अध्याय क्रमांक 29 आणि मंत्र 6वा आहे तो प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये. माझ्या समोर जर अयोग्य गोष्टी घडत असतील तर अशा वेळी मी काय करावं? मी योग्य गोष्टीवर नियंत्रण लक्ष कसा देऊ शकतो? समजा आपल्या शहरात कुठेतरी नुकताच दहशतवादी हल्ला झालेला आहे असं आपल्याला समजलं. आपण लगेच टीव्ही चालू करता आणि आपल्याला कळतं की ही बातमी अगदी खरी आहे. त्या हल्ल्यात कित्येक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आता कल्पना करा, आपण लगेच काय विचार कराल? कोणत्या भावना आपल्यात जागृत होतील? बरेचसे लोक असाच विचार करतील की अरे रे, असं व्हायला नको होतं, हे फारच वाईट झालं. आणि केवळ एवढेच विचार करून ते थांबत नाही तर अतिशय भयभीतही होतील. न जाणो पुढच्या वेळी आपली अशीच गत झाली तर? क्रोध, द्वेष, लाचारी, प्रतिशोध, भय यासारख्या भावना त्यांच्या मनात निर्माण होतात. शेकडो लोकांचं सर्वेक्षण केल्यानंतर अशी घटना घडताच प्रत्येकजण अस्वस्थ झाला होता असं आढळलं. त्यांच्या मनात शंका कुशंकाचं काहूर माजलं होतं. खरं तर याउलट व्हायला हवं होतं. वास्तविक याच वेळी शांतीची नितांत गरज होती. हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहू. मिस्टर आणि मिसेस जोशीच्या विवाहाला बरीच वर्ष लोटली होती. मिस्टर जोशी जेव्हा नाराज होत असत तेव्हा ते जोरजोराने आरडाओरड करत आणि राग अनावर होई, आणि ज्यावेळी ते रागाने बेफाम व्हायचे त्यावेळी त्यांच्या पत्नीला अतिशय दुःख होत असे. ती जोरजोराने रडत असे आणि जितकी ती जास्त रडायची तितका हा जास्त आकांड तांडव करायचा. असं जवळजवळ प्रत्येक आठवड्याला घडत होतं. मिस्टर जोशीच्या पत्नीने जर परिस्थिती आपल्या पुढे मांडून पतीच्या अशा वागण्यावर काय करायचं असा सल्ला मागितला तर त्यावर आपलं काय उत्तर असेल? कदाचित पती महाशय जेव्हा आरडाओरडा करत असतील त्यावेळी तुम्ही शांत राहा, तणावग्रस्त होऊ नका, जरा सबुरीने घ्या, असाच सल्ला आपण द्याल. शिवाय आपलं असं हे वागणं योग्य नाही, उगाच दुःख उगाळत बसण्याचा काय फायदा, असंही मिस्टर जोशींना आपण समजावून सांगा. अगदी अशाच प्रकारे जेव्हा दहशतवादी घटना घडतात तेव्हा शांतीपूर्ण थंड डोक्याने प्रतिसाद देण्याची नितांत आवश्यकता असते. परंतु दुर्भाग्यवश नेमके याच वेळी त्या कमी असल्याचं जाणवतं. अशा घटनांमध्ये द्वेष करण्याऐवजी सर्वप्रथम त्या भावना शांतीपूर्वक स्वीकारायला हव्यात. त्यासाठी त्वरित प्रार्थना करायला हवी. आपल्या विचारांचा कल्लोळ प्रथम थांबवायला हवा. हे दर्शकाच्या रूपातील आपलं सर्वोत्तम योगदान असेल. 2. योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं तेव्हाच सहज होतं जेव्हा मी एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार नसतो. माझ्याबाबत चुकीचं घडत नसताना स्वीकार करणं सहज होतं, परंतु माझ्या स्वतःच्या संदर्भात एखादी समस्या येते तेव्हा मात्र त्यावरून लक्ष दूर करणं अतिशय कठीण होतं. अनेक गोष्टींमध्ये मी अडकलेला असतो तेव्हा त्यावरून लक्ष दूर होत नाही. अशा वेळी मी काय करावं? या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील उदाहरणावरून लक्षात घेऊया. समजा जिथे दहशतवादी हल्ला झाला त्या गल्लीचे, शहराचे, राज्याचे व देशाचे लीडर आपण असाल तेव्हा काय कराल? त्यावेळी प्रथम ती परिस्थिती स्वीकारणं आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. घटनेचा स्वीकार करतो तेव्हा आपण दुर्लक्ष करतो अथवा त्या घटनेच्या क्षमतेच्या नजरेनं बघतो असा याचा अर्थ होत नाही. उलट ती परिस्थिती चिघळू नये अथवा भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी आपण शांतीपूर्ण प्रयत्न करू लागतो. एखाद्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची सहज सोपी पद्धत कोणती असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणाल? तणावग्रस्त आणि दुःखी होणं की पुन्हा तणावग्रस्त आणि मुक्त होणं? यावेळी पण दुसराच पर्याय निवडाल. अशा परिस्थितीत तणावरहित आणि शांत होण्याची उत्तम पद्धत म्हणजे सर्वप्रथम ती गोष्ट स्वीकारणं. ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा स्वीकार होत नाही त्यावेळी आपल्याला समस्याचं निराकरण आपण कशा प्रकारे करतो तर जणू काही आपला एक हात मागे बांधला असावा अशा प्रकारे. अज्ञानामुळे एकाच हातांनी आपण समस्यांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु समस्या जर निर्माण झाली तर सोडवण्यासाठी
आपल्याला दोन्ही हाताचा उपयोग सक्षमपणे करायला हवा असं सामान्य ज्ञान सांगतं. यासाठी प्रथम त्या परिस्थितीचा स्वीकार करताच ती स्थिती आपण चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. त्यानंतर तुम्ही स्वतःला आश्चर्य वाटेल, अरेच्या, आपण असे निर्णय कसे घेऊ शकलो. याचाच अर्थ पहिलं पाऊल आपण योग्य उचललं तर पुढची पाऊलही आपोआप योग्य दिशेने जाणार. कोणतीही गोष्ट स्वीकार करण्याने आपले विचार विवेकपूर्ण होतात. एखादी समस्या आयुष्यात डोकावताच आपल्या मनात तात्काळ नकारात्मक भावना उत्पन्न होतात. यातून लवकरात लवकर मुक्त कसं होता येईल याकडे आपला कल असतो. परंतु नकारात्मक भावना मनात असताना कुठलंही काम तडीस तर जात नाही ना, उलट परिस्थिती आणखीच चिघळते. अशा वेळेस आपण दुसऱ्याला दोष देऊन मोकळे तरी होतो किंवा त्यातून सुटण्यासाठी इतर मार्गाविषयी विचार करू लागतो. त्यानंतर ही बाब अधिकच गंभीर बनते. जे काम सहजपणे कोणताही तणाव न घेता केलं जाऊ शकतं ते भरतीच्या लाटांप्रमाणे रौद्र रूप धारण करतं आणि त्याचा कोणताही चांगला परिणाम होत नाही. ही मुंगीप्रमाणे असलेली छोटीशी घटना पुढे जाऊन भयानक अशा डायनासोरचं रूप धारण करते. कित्येकदा एक नोकरी असूनही लोक दुसऱ्या नोकरीसाठी मुलाखत का देतात? तर या व्यावहारिक जगात त्यांचं मूल्यांकन व्हावं. शिवाय ही मुलाखत ते मोकळेपणाने कोणत्याही दडपणाविना देतात. पुढे हेच लोक सांगतात, जेव्हा काही कारणांनी त्यांची पहिली नोकरी सुटली होती तेव्हा दुसऱ्या नोकरीच्या मुलाखतीत जाताना ते अतिशय घाबरलेले होते आणि त्यांची मनस्थिती त्यांची मुलाखत दिली असं का व्हावं. त्यावेळी त्यांच्या मनात भीती, चिंता, असुरक्षा असे नकारात्मक भाव होते. या नकारात्मक भावनामुळे नकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात निर्माण होते. या भागाच्या सुरुवातीला दिलेल्या कोणत्याही एका प्रश्नाचा उपयोग करून जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो तेव्हा मनात निर्माण झालेल्या नकारात्मक भावनांचा आधार गळून पडतो. त्याचबरोबर विचारात स्पष्टता येऊ लागते. ज्या गोष्टी धूसर वाटत होत्या त्या आता स्पष्ट दिसू लागतात. उदाहरणार्थ, लोक नवीन भाषा शिकतात. ती शिकत असताना आणि त्यात प्रावीण्य मिळेपर्यंत मधल्या काळात एक महत्त्वपूर्ण टप्पा येतो. जोपर्यंत ते स्वतःला चुका करणं योग्य आहे त्याचप्रमाणे स्वतःच्या चुका देखील स्वीकार करायच्या आहेत असं बजावत नाही तोपर्यंत त्यांचा विकास खुंटतो. ज्या क्षणी ते स्वतःच्या चुकांचा स्वीकार करतात त्याच क्षणी ते नवीन भाषा बोलण्यास सक्षम बनतात आणि त्यात लक्षणीय सुधारणा करतात. जोवर या मार्गाचा ते अवलंब करत नाहीत तोवर भाषा शिकण्याच्या या प्रवासात त्यांचं लक्ष फक्त स्वतःच्या चुकांवर केंद्रित होतं. मग ते आणखी चुका करत राहतात. वास्तविक स्वतःच्या चुकांचा स्वीकार करून ते आपली सुटका करून घेऊ शकतात. परिणामतः त्यांची भाषा आश्चर्य करण्या इतकी सुधारते. प्रश्न तिसरा आहे, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करणं म्हणजे त्यापासून पलायन करण्यासारखं नव्हे का? याचाच अर्थ परिस्थितीवर लक्ष न देता मी त्यापासून पळत तर नाही का? स्वीकार करणं म्हणजे परिस्थितीपासून पलायन करण्यासारखं आहे असा कित्येक लोकांचा गैरसमज असतो. असं नसून उलट ते परिस्थितीला सामोरं जाण्यासारखं आहे. कारण नकारात्मक ऊर्जेच्या पकडीतून सुटल्यामुळे उंच भरारी घेऊन आपण आकाशाला गवसणी घालू शकता. स्वीकार करणं याचा अर्थ कोणतीही इच्छा किंवा उद्दिष्ट ठेवायचं नाही असं नाही. उलट ते ठेवल्याने आपल्याला एक दिशा मिळते. पण जरही काही कारणाने आपण आपल्या निर्धारित ध्येयापर्यंत पोहोचू शकत नसू तर आपलं ध्येय मध्येच अर्धवट सोडता कामा नये. अशा वेळेत प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून दुसऱ्या मार्गाने नवीन पद्धती आपल्या ठरलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय तुम्ही निश्चितच घेऊ शकाल. अशा तऱ्हेने आपलं उद्दिष्ट गाठण्याची शक्यता टिकून राहते. परिस्थितीचा स्वीकार न करता आपलं ध्येय अर्ध्यावर सोडून दिलं तर आपला मार्ग चुकीचा किंवा उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपण पूर्ण प्रयत्न केलेला नाही या असाच अर्थ होईल. भगवद्गीतेमध्ये अलिप्त अनासक्त भावनेने कर्म करण्यास सांगितलेलं आहे. कित्येक लोकांना प्रश्न पडतो, अनासक्तपणे कर्म कसं करावं? तर स्वीकार भाव नेमकं हेच करतो. तो आपल्या निष्काम बनवतो. आसक्ती दूर करून लक्ष्यावर ध्यान केंद्रित करणं स्वीकार भावामुळे सहज शक्य होतं. त्यानंतर आपण मुक्त होऊन परिस्थितीला अनुसरून लवचिकतेने आवश्यकतेनुसार काम करू लागता. आता हे अध्याय क्रमांक 30 मंत्र 7वा धन्यवाद मंत्र. आपण जेव्हा नकारात्मक विचार करतो त्या विचारांना प्रोत्साहित करतो तेव्हा जणू
खतपाणी घालून त्यांना जोपासत असतं. ज्यावेळी आपण इतर लोकांमध्ये काही घटनांमध्ये नकारात्मक गोष्टी पाहतो, त्यावेळी नकळतपणे त्यांना आपल्या जीवनात आकृष्ट करतो. इतकंच नव्हे तर त्यांनाच वास्तव समजून जगू लागतो. त्यानंतर आपल्या भावनाही तशाच बनतात. परंतु सकारात्मक विचार केल्याने अप्रत्यक्ष अदृश्य घटनांप्रती एक नवा दृष्टिकोन प्राप्त होतो. त्यामुळे जीवनात विकास तर होतोच, शिवाय पुन्हा एकदा नवशक्ती प्राप्त होते. कारण ज्यांच्या सहवासात तुम्ही राहता, प्रत्यक्षात त्यांच्या सानिध्यातून तुमचा दृष्टिकोन घडत असतो. स्वतःच्या निर्णयावर ठाम असलेल्या सकारात्मक व्यक्तीच्या सहवासाने तुमचं अवघं आयुष्य बदलून जातं. याचा दुसरा पैलूही समजून घेऊया. समजा रस्त्यावर आपण एक कार बघतो आणि ती बघितल्यानंतर असा सकारात्मक विचार येतो, आर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्यानंतर अगदी अशीच कार घेण्याची माझी इच्छा आहे. आता असा विचार चालू असतो, तेवढ्यात हळुवारपणे एक नकारात्मक विचार चोर पावलाने मनात प्रवेश करतो. अशी कार मी आता घेऊ शकत नाही, कारण सध्या तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. नेमक्या या नकारात्मक भावनेचाच परिणाम आपल्यावर अधिक होतो. जगात लोक नेहमी हताश होऊन असंच म्हणताना आढळतात. आजवर इतक्या नकारात्मक गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या, तेव्हा सकारात्मकतेचा विचार मी करू तरी कसा? वास्तविक तसे विचार करायला मी सुरुवातही केली आहे, परंतु म्हणावं तसं यश आलं नाही. अद्याप कुठलंही परिवर्तन माझ्या जीवनात घडलेलं नाही. एवढंच नव्हे तर नकारात्मकतेच्या 4 भिंतीतून बाहेर पडण्याचा मार्गही मला गवसत नाही. म्हणून असे नकारात्मक विचार ठेवण्यापेक्षा सकारात्मक विचार ठेवणं निश्चित चांगलं आहे. पण आपण आपल्या आयुष्यात योग्य परिवर्तन आणायचं असेल तर विचारांना एक नवा पैलू जोडून नव्या दृष्टिकोनातून विचार करणंही उत्तम. सकारात्मक आणि नकारात्मक या द्वैतापलीकडे जाण्याचा एखादा मार्ग आहे का? एखाद्या नकारात्मक परिस्थितीही आपल्या चेतनेचा स्तर कायम उच्च राहून एका सुंदर भविष्याच्या निर्मितीसाठी काही उपयोग आहे का? अशा वेळी दिखाऊ सत्यात न अडकता, नकारात्मक विचारांच्या दलदलीत न फसता, खरं तर माणसाने त्यामागे दडलेलं सत्य, सेल्फ, ईश्वर, चेतना बघायला हवं. सोन्याची खाण खणत असताना जशी आधी भरपूर धूळ, माती बाहेर पडते आणि त्याचबरोबर अस्सल सोनं हाती लागतं, तसंच लोकांच्या मनावर चढलेली नकारात्मक विचारांची कुटं न बघता त्यांच्यात दडलेल्या सोन्याकडेच बघण्याचा आपला अट्टहास असायला हवा. बाहेर अतिशय पाऊस कोसळतो ही तक्रार करण्याऐवजी त्यामागे दडलेल्या सूर्याला पाहण्याची कला माणसाने आत्मसात करायला हवी. समोर आव्हान असताना रडण्याऐवजी यश आपली उत्सुकतेने वाट पाहत आहे हे बघायला हवं. तथापि हे बघण्याऐवजी दिखाऊ सत्यच माणसाला आकृष्ट करतं. मग तो महापूर असो, मुसळधार पाऊस असो, एखादी दुर्घटना, ट्रॅफिक जाम, रस्त्यामधील खड्डे, खराब रस्ते. आता माझं काम कसं होईल? सरकार चांगल्या प्रकारे चालूच शकत नाही. आजकाल तर लोक खूप बेपर्वा झाले आहेत. माझी पत्नी जर मनासारखी वागली, असं झालं तर तसं झालं तर, असे विचार त्या परिस्थितीत तो करतो. अशा दिखावटी असत्य विचारांमध्येच अडकल्याने माणूस असली सत्यापासून सदैव दूर, अनभिज्ञ राहतो. वास्तविक त्यांच्यातील ईश्वरीय गुण व्यक्त होण्यासाठी अगदी आतुरतेनं प्रतीक्षा करत असतात, परंतु त्यांचे विचार तर दिखाऊ सत्यावर आधारलेले असतात. मग अशा अवस्थेत त्यांच्याकडून नवनिर्मिती होणार तरी कशी? ज्या गोष्टी पृथ्वीवर येण्याने कित्येक समस्यांचं निराकरण होणार आहे, ते होणार कसं? सत्य विचारतंत्रावर अंमलबजावणी. या तंत्रात माणूस दिखाऊ सत्य बघण्याऐवजी ईश्वरीय गुणांना प्राधान्य देतो. त्यामुळे काही चमत्कार त्याच्या जीवनात दिसू लागतात. त्यानंतर चमकणारा तेजस्वी सूर्य, भरपूर अन्नधान्य, सगळीकडे स्वच्छता, करुणा, प्रेम, धैर्य, सृजनक्षमता, सर्वच भरलेला आनंद, शांती अशा गोष्टीचं स्वागत करू लागतो. कारण हे सर्व ईश्वरीय गुण आहेत, चैतन्याची मुक्त अभिव्यक्ती आहे. अशा ईश्वरीय गुणांवर लक्ष केंद्रित करून वास्तविक आपण त्या गुणांना आपल्या जीवनात आमंत्रित करत असतो. केवळ आपल्याच आयुष्यात नव्हे तर आपल्या सभोवती असलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनात देखील प्रेम, सद्भावना, शांती यासारख्या ईश्वरीय गुणांवर आपलं ध्यान वेधताच
आपल्यातील नकारात्मक भावना नाहीशी होऊ लागतात. सत्यावी विचारावर अंमल करण्याचे 3 महत्वपूर्ण पायऱ्या. पहिली पायरी आहे नकारात्मकता हे दिखाऊ सत्य आहे हे स्वतःला सांगा. दुसरं आहे आपलं खरं रूप जाणण्यासाठी तेज स्थानावर जा. आणि तिसरं आहे ईश्वराला धन्यवाद देऊन सेल्फचे गुण जागृत करा. वर्तमानातील नकारात्मक स्थिती दिखाऊ सत्य आहे हे पहिल्या पायरीमुळे आपण जाणलं. सद्यस्थिती कितीही वाईट असली तरी नकारून वास्तविक आपण तिला मान्यता देत असतो. म्हणून कुणी आपला अपमान केला, एखाद्या बिझनेसमध्ये खूप नुकसान झालं, माझ्या कामाचं काय होणार, मला नोकरी मिळेल की नाही, लोक कधी बदलणार की नाही, मी नेहमीच आजारी का पडतो, असे विचार येतील, तेव्हा स्वतःला सांगा हे दिखाऊ सत्य आहे. कारण स्वास्थ्य तर आपल्या दाराशी येऊन आपण स्वस्थ होण्याची प्रतीक्षा करत बसला आहे. शिवाय त्याला आपल्या अंतरंगात प्रवेश हवा आहे आणि नवीन नवीन उपचार, औषधे, चिकित्सा आणि चमत्काराद्वारे आपल्याला पूर्णतः सहाय्यही करत आहे. पण जर या गोष्टीकडे आपण डोळेझाक करत असाल तर आपल्यापर्यंत पोहोचणार कसं? तुम्ही जर दिखाऊ सत्याला वरचढ होऊ दिले नाही तर तुम्हाला मदत करण्याची खऱ्या सत्याला संधी मिळते. आपण जेव्हा आयुष्यात दिखाऊ सत्य पाहतो तेव्हा साऱ्या नकारात्मक गोष्टी आकर्षित करू लागतो. पण फक्त ईश्वरी गुण पाहण्याचा संकल्प करताच एक शक्तिशाली चुंबक बनून विश्वातील सर्वश्रेष्ठ आणि सकारात्मक गोष्टींना आकर्षित करायला सुरुवात करतो. ज्या लोकांना ह्या गोष्टीची जाणीव आहे, ज्यांना स्पष्टपणे या बाबी लक्षात येतात, तेच लोक पृथ्वीवर नवनिर्मिती करू शकतात. मात्र सत्याचं अवलोकन करण्यासाठी तुम्हाला अकंप व्हावं लागेल. तुम्ही जर तुमच्या निश्चयावर दृढ राहिला नाही तर दिखाऊ सत्याचा प्रभाव तुम्हाला आपल्या सोबत ओढून नेईल. अशाच प्रकारे दिखावटी सत्यात अडकला नाहीत, त्याला त्वरित ओळखू शकत नाही तर कोणतीही परिस्थिती आपण त्यात फसणार नाही, गुंतणार नाही. दुसऱ्या पायरीवर आपलं खरं रूप जाणण्यासाठी आपण आपल्या अनुभवावर तेजस्थानावर जायला हवं. काही काळ तिथे स्थित राहून चेतनेचा स्तर वाढवून आपल्या सभोवताली चेतनाच आहे आणि आपण तिच्यात समावलेले आहोत, आपल्या अंतर्बाह्य ती व्यापलेली आहे याचा अनुभव येतो. ज्यावेळी आपण ज्या चेतनाशी एकरूप होतो तेच बनतो, त्याच वेळी ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती आपल्यासाठी काम करू लागतात. दिखाऊ सत्यात तर आपण गुंतलो तर स्वतःचीच ओळख हरवून बसतो, संकुचित होतो. आपल्यात किती क्षमता आहेत याचं भान त्यावेळी राहत नाही. परंतु खऱ्या स्वरूपात प्रविष्ट होतात प्रेम, शांती आणि मौनासारख्या अनेक शक्यतासह आपलं मूळ अस्सल स्वभावाकडे आपला प्रवास सुरू होतो. तिसऱ्या पायरीवर हे ईश्वरा तुला धन्यवाद असं म्हणून वास्तविक आपण अस्तित्वाच्या विशिष्ट गुणांना जागृत करत असतो. आपल्याद्वारे बघितल्या जाणाऱ्या नकारात्मक गोष्टींचा विपरीत वागून आपण ईश्वरांचे खास, वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक गुण जागृत करत असतो. उदाहरणार्थ, भिंतीवर आपल्याला काही गैर लिहिलेलं आढळलं तर त्वरित हे दिखाऊ सत्य आहे असं म्हणा. पृथ्वीवर असलेली प्रत्येक गोष्ट ही सृजनात्मकतेची द्योतक आहे आणि मी केवळ सर्वश्रेष्ठ सृजन बघायला आलो आहे. हे परमेश्वरा, तुझ्या ह्या रचनात्मकतेसाठी तुला खूप खूप धन्यवाद. कारण सृजनात्मकता ईश्वराचा गुण आहे असं म्हणून आपण हा ईश्वरीय गुण स्वतःमध्ये जागृत करत असतो. वास्तवात पुढंच सकारात्मक दृश्य आपल्या आयुष्यात साकार व्हावं यासाठी आपण जणू विश्वास बीजच पेरत असतो. मंत्र क्रमांक आहे 7, प्रश्न उत्तर स्वरूपात आहे. स्वाध्याय क्रमांक 31. आम्हाला काही कार्य करायची नाही असं स्त्रोताला धन्यवाद देण्याचा अर्थ होतो का? आपल्याला काही कार्य करायची नाही असा याचा अर्थ अजिबात नाही. उलट पक्षी आपल्याला परिस्थितीनुसार सर्वश्रेष्ठ कार्य करायचं आहे. आपण जर ट्रॅफिक जॅममध्ये अडकला असाल तर बाहेर निघण्याचा उत्तम मार्ग शोधायला हवा. ज्या क्षणी आपण प्रार्थना पूर्ण झाल्याबद्दल, समाधान वाटल्याबद्दल धन्यवाद असं म्हणतो, त्याच क्षणी सकारात्मक ऊर्जेकडे निर्देश करत असतो. एखादा माणूस आपल्याशी गैरवर्तन करत असेल, तुझ्या मदतीसाठी धन्यवाद असं म्हणा. याचाच अर्थ आपण समोरच्या माणसातील उपलब्ध गुणांना जागृत करत असतो. असं करताच आपल्या प्रती असणारा त्यांचा व्यवहार पूर्णपणे बदलतो. अशा प्रकारे आपली दृष्टी सतत ईश्वरीय गुणांवर, सत्यावर खिळलेली असेल तर समोरचा माणूस कायमस्वरूपी बदलू शकतो.
मग तुम्ही एकदा जरी असे शब्द उच्चारले तरी परिवर्तनाची प्रक्रिया त्वरित सुरू होते. तुम्हाला धन्यवाद असं म्हणणं म्हणजे केवळ तात्पुरतं समाधान मिळवण्यासारखं नाही. ही गोष्ट तर आयुष्यात कायमस्वरूपी परिवर्तन घडवणारी आहे. ही पद्धत आपल्याला विचारांपलीकडे घेऊन जाईल. खरं तर धन्यवाद देऊन आपण सेल्फ बनून सेल्फचे गुण जागृत करत असतो. आपल्याला धन्यवाद असं म्हणताच ब्रह्मांडाला मी फक्त सत्यच पाहत असतो असा संदेश देतो. त्यानंतर संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मदतीसाठी एकवटतं आणि ईश्वरीय गुण तुमच्यामध्ये प्रकट होऊ लागतात. त्या परिवर्तनाबाबत नियती तुम्हाला संकेत देत असते आणि ते आपल्या भावनेद्वारेच मिळतात. खरं तर असं करून तुम्ही तुमच्या भावनेला नकारात्मकतेतून सकारात्मकतेत बदलताना बघू शकाल. आपलं लक्ष जर दिखाऊ सत्यावर केंद्रित असेल तर ब्रह्मांडाच्या शक्तींना द्विधा अवस्थेत टाकून आपण पृथ्वीवर अयोग्य गोष्टी निर्माण करतो. विश्वयुद्धाविषयी आपण कधी विचार केलाय? वास्तविक पृथ्वीवर राहणाऱ्या संपूर्ण मानवजातीच्या सामूहिक विचारांचा हा परिणाम आहे. प्रत्येक माणूस आज काय विचार करतोय, कोणतं दिखाऊ सत्य पाहतोय? युद्ध आणि दहशतवाद तर दिखाऊ सत्य आहे आणि सर्व लोक तेच पाहत आहेत. पैसे कमवण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्रात अतिशयोक्ती आणि सनसनाटी बातम्यांचा ऊत आलेला आहे. मग आपण आता तुम्हीच विचार करा, विश्वात शांती कशी येऊ शकेल? पण वास्तविक आपण अगदी या क्षणी खुश होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. एखाद्या माणसात जर आपल्याला चांगुलपणा आढळला तर लगेच म्हणा, आपल्यातील चांगल्या गुणांसाठी धन्यवाद, पूर्णतेसाठी धन्यवाद, योग्य वेळी मदत केलीत म्हणून धन्यवाद, समृद्धीसाठी धन्यवाद. असं म्हटल्याने तुमच्या जीवनात चांगुलपणा वाढेल. पृथ्वीवर प्रत्येकासाठी सर्व काही भरपूर आहे आणि प्रत्येक वाईट गोष्ट थांबवणंही सहज शक्य आहे. त्यासाठी केवळ दिखाऊ सत्यात गुंतायचं नाही, एवढंच तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक नकारात्मक गोष्ट, मग ते भूकंप असो अथवा युद्ध, पृथ्वीवर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठीच आपण जबाबदार आहोत आणि हे सर्व बदलण्याची शक्ती देखील आपल्यात आहे. यावर आपला दृढ विश्वास असायला हवा. नकारात्मक विचार आल्यानंतर तशाच गोष्टी आपोआप कशा घडतात? नकारात्मक विचार नकारात्मक गोष्टीच का आकृष्ट करतात? या विश्वामध्ये कोट्यावधी लोक राहतात. त्यांचा जीवनक्रम कुठल्या प्रणालीनुसार चालतो? कुठल्या कामांमुळे नकारात्मक परिणाम येतात? या सर्व समस्या सोडवण्यासाठी अशा काही गोष्टी निर्माण केल्या आहेत ज्यामुळे हा खेळ व्यवस्थितपणे स्वयंचलित होतो, उतरत नाही. त्या विचारांबरोबर भीती, मोह, लक्ष इत्यादी गोष्टी जोडल्या गेल्या तरच ते विचार वास्तवात साकारतात. त्या विचारासोबत एखादी भावना जोडली गेली तरच तशा गोष्टी निर्माण होतात. साक्षी भावात विचारांना केवळ बघितलं जातं, त्यांना भावनेचं बळ मिळत नाही. एखादा विचार मनात आला तर त्याने काहीच बिघडत नाही, पण तोच एक विचार सतत वेळोवेळी दररोज येत असेल तर माणूस भीती, लोभ, महत्वाकांक्षेपोटी वारंवार त्याच विचारांकडे बघत असेल तर तो मात्र विचार साकार होतो. त्या विचारा भावना जोडली जाताच तो प्रत्यक्षात येतो. ध्यानात असताना साक्षी भावाने जर मनातून विचार पास झाले तर त्यामुळे घाबरण्याची जराही आवश्यकता नाही, कारण दिवसभरात माणसाच्या मनात असंख्य विचारांची रेलचेल चालू असते. आता असा विचार आला, वाईट तर घडणार नाही ना? मग अशा विचारांनी तो घाबरून गेला असता. निसर्ग पहिल्यांदा तुमच्या विचारांची दखल घेत नाही. ते त्याचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. नियतीद्वारे तुम्हाला संधी दिली जाते. तुमच्या मनात एखादा विचार येताच तो नीट पारखून घ्या. खरंच तुम्ही असं करू शकता का? उत्तर जर हो असेल तर त्या विचारांकडे पुन्हा पुन्हा बघा आणि नसेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. चिंता करण्याची अजिबात गरज नाही.